बाळांनो, बाल सवंगडीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सूर्याच्या आणि चंद्राच्या मैत्रीची गोष्ट सांगणार आहे। खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य हे दोघे खूप चांगले मित्र होते। सूर्य दिवसा चमकत असे आणि चंद्र रात्री चमकत असे। एके दिवशी काय झालं, चंद्र खूप उदास बसला होता। तर सूर्याने त्याला विचारले की का रे मित्रा, तू एवढा का उदास बसला आहेस, तुला काय झालं? तेव्हा चंद्र म्हणाला, मित्रा, तू दिवसा चमकतोस, तुझ्या उजेडात लोक आपली सर्व कामे करतात, पण मी जेव्हा येतो तेव्हा रात्र असते, लोक झोपलेली असतात। मला असं वाटतं की मी कुणाच्याही उपयोगाचा नाही। सूर्य हसला आणि म्हणाला, असं नाही मित्रा, तू रात्री अंधारात प्रकाश देतोस, लहान मुलं तुला पाहून आनंदी होतात, तारेही तुझ्या सोबत चमकतात। तेवढ्यात पृथ्वीवरनं एक आवाज आला, चंद्रा, तू खूप सुंदर आहेस, तुझ्या थंड प्रकाशात लोक शांत झोपतात, कवी तुझ्यावर कविता लिहितात, मुलं तुला चांदोबा म्हणतात। हे ऐकून चंद्र आनंदी झाला। तो सूर्याला म्हणाला, आता मला समजले, प्रत्येकाला स्वतःचं महत्त्व असतं। आणि तेव्हापासून सूर्य दिवसा आणि चंद्र रात्री आनंदाने चमकू लागले। तर बाळांनो, ह्या गोष्टीपासून तुम्हाला काय बोध मिळाला? तर बोध असा आहे की प्रत्येकाला आपलं स्वतःचं महत्त्व आहे। स्वतःला तुम्ही कधीही कमी समजू नकात। आता पुढे काय काम करायचंय बाळांनो तुम्हाला? मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद बाळांनो।